नमस्कार, आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या लक्ष न्यूज मधून मी दीक्षा गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत गोल्ड क्लब या ठिकाणी आणि ओबीसी व 12 बलुतेदार यांच्या मागण्यांसाठी गजू घोडके सर आणि त्यांचे सहकारी येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। तर सर, ह्या उपोषणाचा हेतू काय आहे? या ठिकाणी आम्ही ओबीसी म्हणजे ओबीसीचा अर्थ पहिल्यांदा सांगतो की ओबीसी म्हणजे सोनार, सुतार, लोहार, चांभार, धोबी, नावी, तेली, माळी, साळी हा जो 350 समाज जो आहे, हा छोटा जो समाज आहे, छोटा समाज म्हणजे काय, ज्यांची लोकसंख्या कमी असते, त्यांना नेतृत्वच नसतं म्हणून संविधानामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ज्यांना नेतृत्वच नसतं, नेतृत्व होऊ शकत नाही म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं आहे। आरक्षण कुठल्याही पैशावर दिलेलं गेलेलं नसतं, कोण गरीब कोण श्रीमंत। आणि याच अनुषंगाने आरक्षणाच्याच मुद्द्यावरती का मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतो म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। सर, आपल्या मागण्या काय काय आहे? आमच्या या ठिकाणी मागण्या काय काय म्हणण्यापेक्षा का आमच्या ताटातलं, आमच्या घरातलं, आमच्या हक्काचं, आपल्या प्रॉपर्टीतलं जर कोणी आपला सक्का भाऊ जरी मागत असला तरी आपण देत नसतो, किंवा आमच्याकडे जास्त आहे तर मग आपण देऊ। परंतु जरांगे सारखा माणूस या देशाला, या महाराष्ट्राला खरी तर गरज आहे का तरुण पिढीला काम नाहीये, महिलांना काम नाहीये, आज बेरोजगारी भयावह आहे आणि हे सगळी भयावह बेरोजगारी असताना जरांगे सारख्या माणसाने या महाराष्ट्राचा पार वाटोळा लावलेला आहे। आणि तो व्यक्ती आज गेली 2 वर्षापासून या महाराष्ट्राला बेछिन्नपणे हे करत आहे आणि म्हणून या ठिकाणी जरांगे सारखा माणूस आज लोकसभेच्या याच्यातून निवडणुका झाल्यानंतर परत आपला नाटक करायला बसलेला आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो। तर समाज विरोधी हा जो काही प्रकार चालू आहे याविषयी आपल्याला काय वाटतं? समाज विरोधी म्हणता म्हणजे काय, तर मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये का फक्त मराठा समाजच आहे का, तर हा समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने आपल्याला एवढं त्या ठिकाणी सांगूशी वाटतं का मराठा समाज याच्या विरोधात कोणी आवाज उठवायला तयार नाही। मग आवाज उठवायला का तयार नाही, तर मी सोनार आहे, मी छोटा आहे, मी नावी आहे, मी छोटा आहे, तो धोबी आहे, तो 2-4 लोक आहे, त्या गावामध्ये 10 लोक असतात। आणि म्हणून या लोकसभेमध्ये एक आम्ही पाहिलं तर दुर्दैव वाटलं, दुर्दैवाने सांगूशी वाटतं, दुर्दैवाने या ठिकाणी असं वाटतं जरांगे सारखा माणूस त्या ठिकाणी लोकसभेत इलेक्शन जेव्हा चालू झालं, लोकसभेमध्ये आम्हाला असं कळालं का या व्यक्तीने आम्हाला भयावह अशी परिस्थिती आणून दिली का लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं का मराठा समाज ज्याच्या विरोधात जे नेते आहे आमचे ते आमचं काम करत नाही आणि म्हणून यांना आम्ही पाडू, आणि म्हणून त्यांनी आवाज उठवला आणि लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहू अशी कुठलीही त्यांनी भूमिका पटलावर आणली नाही। आणि मराठा समाजाला तिकीट दिले गेले आणि सर्व मराठा समाजाला तिकीट दिल्यामुळे सर्वच्या सर्व मराठा समाज निवडून आला। आणि यामध्ये खरी भूमिका जी आहे, एकनाथराव शिंदे सारखा माणूस त्यांनी हे सर्व घडून आणलेलं आहे। ज्या व्यक्तीने त्या जरांगे माणसालाच खरं उभं केलं होतं आणि संपूर्ण तिथं मोदी सरकारच्या बाजूला आज एकनाथ शिंदे जाऊन उभे राहिलेले आहे। दुर्दैव याचं वाटतं का ओबीसीचा एकही नेता नाही, उद्या परत जरांगे बसलेला आहे, आज 5 दिवस झालेले आहे। मग लोकसभेमध्ये कुठे होते जरांगे, लोकसभेमध्ये हा माणूस होता कुठे, माझाही पडला। म्हणजे आम्हाला तुम्ही पूर्णपणे वेडा समजत आहे, आम्हाला पूर्ण मूर्ख आहोत आम्ही। जरांगे काय नाटक करतोय हे आम्हाला काही कळत नाहीये। आज जरांगेमुळेच हा ओबीसी समाज ज्याला तिकीट भेटलं नाही आणि परत नाटक चालू आहे सरकारचं। उद्या एकनाथ शिंदे सुद्धा तिथं जातील, एकनाथ शिंदेचा खासदार तिथे गेला म्हणजे आम्हाला एकनाथ शिंदेना असं सांगूशी वाटतं का आम्हाला काही कळत नाही। नाशिकमध्ये भुजबळ साहेबांना तिकीट दिलेलं असताना आम्हाला तिकीट कॅन्सल करण्यात आलं, तिकडे मुंडेताईंना पाडण्यात आलं, जानकरांना पाडण्यात आलं। म्हणजे हा सर्व ओबीसी समाज फडणवीस साहेबांनी गृहीत धरून घेतला आणि हा सर्व आमच्या बरोबर आहे। आणि म्हणून आम्ही एवढं सांगतो
का आता जरांगेचं कुठलंही नाटक चालणार नाही, सगळे सोयरे प्रकार चालणार नाही, कुठलेही सगळे सोयरे त्यांनी केलं का आम्ही हा ब्लॅकमेलिंगचा धंदा चालवलेला आहे. बघा संविधान म्हणजे तुम्ही म्हणाले बघा मोदी संविधान बदलतात, इथं तर नाशिक महाराष्ट्र जरांगे संविधान बदलतोय. आम्हाला सगळे सोयऱ्यात पाहिजे, आम्हाला मराठा तिकीटच पाहिजे, आम्हाला मराठा खासदारच पाहिजे, वरतून म्हणायचं आमचे नेतेच नाही. मग तुम्हाला हवं काय? साखर कारखाने तुमचे, विद्यालय तुमचे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमची, मोठमोठ्या एनडीसी सारख्या बँका तुमच्या, तिथं एकही 12 बलुतेदारांपैकी एकही समाजातला माणूस ते घेत नाही संचालक मंडळावरती. मग हा 12 बलुतेदार समाज हा कसा पटलावर येईल, हा कसा निवडून येईल, याचं नेतृत्व कोण करेल? इकडे भुजबळ साहेब आम्हाला एक देवाप्रमाणे व्यक्तिमत्व भेटले का त्याला देवदूत म्हणून त्यांना पाठवलं गेलं आणि त्याच माणसाला तिकीट नाकारलं का निवडून येणार नाही का मी त्याला पाडू? अहो पाडा ना, इलेक्शन का निवडून येणं पडणं नसतं ना, पण तिकीट तर दिलं पाहिजे. तर मला तिकीट दिलं, मी सोनार आहे, हे सुतार आहे, हे लोहार आहे, हे नाभिक आहे, चांबर आहे, हे माळी आहे, मग तिकीट दिलं तरच निवडून येईल ना. का फक्त मराठा समाजाला तिकीट द्या म्हणजे ते निवडून येतील? मग आम्ही मराठ्यांच्या अहो इकडे तर ते खासदार आमचे त्या जरांग्यांच्या अंगावरती हार टाकायला चालले जेसीबीनी, आणि आता पडले बिचारे, वाईट वाटतं, त्यांचं दुःख वाटतं, वेदना वाटतात ते पडल्यामुळे. आणि तिथं आम्ही वाजेंना निवडून दिलं. आता वाजे पण पाहू, आम्हाला भेटायला येतात हे पण आहे. निश्चित यापुढे हे सरकार जे नाटक करत आहे त्यामध्ये फडणवीस साहेब सुद्धा असतील, त्यामध्ये अजितदादा असतील, त्यामध्ये एकनाथरावजी शिंदे असतील, हे सर्व नाटक चालू आहे आणि ओबीसी समाजाला याचं नुकसान होत आहे. आणि हे आता आम्ही पुढे चालू देणार नाही. आणि आमची भूमिका एकच राहील का जर यांनी हे नाटक जरांगेंनी चालू ठेवलं तर निश्चितच आमच्या सुद्धा 288 जागांची तयारी आम्ही करत आहोत, ग्रामीणची तयारी करत आहोत, नगरसेवकची करत आहोत, ग्रामपंचायतीची करत आहोत. आणि सर्व ओबीसी समाजाला सांगतो का आपण मरायला घाबरू नका, एक दिवस मरण येणार आहे, लढा. अहो त्या टायमात छत्रपती राजे लढले, त्यांच्याकडे संख्याबळ 10,000 समोर 10 लाख. तर आता तर काही तशी परिस्थिती नाही. सरकार असताना शासन हे प्रशासन आपल्या मागे असतं. या ठिकाणी या भूमिकेतून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हे उपोषण आम्ही जोपर्यंत जरांगे उठत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. तर आता सरकार याकडे काय लक्ष देणार आहे? सरकारचं यांच्या उपोषणावर आता जे काही ते गरजू घोटके सर आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, सरकार यांच्यावर काय आता पाऊल उचलणार आहे हे आता बघण्यासारखं ठरणार आहे. विलक्षण न्यूज मध्ये